या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। पूर्वभाग दत्त मंदिरात श्री दत्त जयंती निमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवारी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भक्तगणांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। मंदिर समितीच्या वतीनं भक्तांना प्रसादाचं वाटप। या चौकातील रेल्वे पूल येत्या 14 डिसेंबर रोजी पाडण्यात येणार असल्यामुळं त्याला पर्यायी असणारा जुना पुणे नाका ते मंगळवेढा रोडला जोडणाऱ्या 54 मीटर रस्त्याचं काम युद्धपातळीवर चालू असून ते 10 डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे। रेल्वे पूल पाडल्यानंतर मंगळवेढ्याकडून शहरात येणाऱ्या आणि सोलापुरातून मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुना पुणे नाका ते मंगळवेढा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं, परंतु आता या कामातील अडथळे दूर करून ते पूर्णत्वाकडे जात आहे। सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर आयोजित सेवा सदन कला कौमुदी युवती महोत्सवांतर्गत डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचं दयानंद महाविद्यालयातील माजी शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक प्रकाश भोसले यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, सेवा सदन संस्थेच्या सचिव प्राध्यापिका वीणा पत्की, कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, क्रीडा संघटना अध्यक्ष दशरथ गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्राध्यापक पद्मकुमार उपाध्ये, प्राध्यापिका मधुरा गोगटे, कार्याध्यक्षा प्राध्यापिका सुवर्णा अवधानी, क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका आरती मलजी, धनश्री भालेराव आदींची उपस्थिती होती। जिल्ह्यात सुमारे 15 ते 20 हजार CNG वाहनं असून दररोज 75 ते 80 टन CNGची विक्री होते। पंपबंदीमुळे वाहन चालकांच्या अडचणी वाढल्यानं तक्रारींचा पाढा वाढला होता। बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी कंपनीला आवश्यक परवानग्या तातडीनं पूर्ण करून पंप सुरू करण्याचे आदेश दिले। तसंच जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रक्रिया होणारा CNG गॅस सर्व सहवितरकांना वेळेवर पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या। सर्व पंपांवर पुरेशा प्रमाणात CNG उपलब्ध झाल्यास चिंचोली काटी येथील पंपावर होणारी गर्दीही कमी होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरूरतन दमाणी अंधशाळा इथं लोकमंगल बँक मुख्य शाखेच्या वतीनं राष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला। राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त शाळेतील अंध विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण आणि खाऊ वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर पहिल्या अंध महिला विश्वचषक 2025 भारतीय विजयी संघाच्या उपकर्णधार कुमारी गंगा संभाजी कदम यांचा लोकमंगल बँकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। विवाह समस्या काल, आज आणि उद्या या विषयावर पंढरपूर तालुक्यातील करकमचे हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज आरोळे यांचं प्रबोधन जुळे सोलापुरातील साई सुपर भारती विद्यापीठाजवळ मांगल्य मंगल कार्यालय इथं मंगळवारी 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे। त्याचबरोबर जुळे सोलापुरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा जुळे सोलापूर रत्न पुरस्कार 2025 प्रदान करून हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज आरोळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमाला सहयोग ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी तसंच ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान आणि भगवान परशुराम जयंती उत्सव समितीचे संस्थापक विक्रम ढोंसळे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नाशिककर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून खास करून जुळे सोलापूरच्या जनतेला ही सांस्कृतिक बौद्धिकची मेजवानी असून हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे।
या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.